बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून कीर्तनावरून झालेल्या राड्यानंतर संगमनेरमध्ये राजकीय वाद उफाळून आला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरमध्ये सद्भावना रॅली काढण्यात आली होती। तत्वाकरिता आणि विचाराकरता मरण्याची तयारी असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी या रॅलीत केलं। शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनात संग्राम बापू भंडारे महाराजांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं। त्यावेळी गोंधळ होत संग्राम बापू भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला। मारहाण करणारे कार्यकर्ते हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान संग्राम बापू भंडारेंविरोधात थोरातांनी व्हिडिओ दाखवून उत्तर दिलं। या मोर्चात थोरातांनी केलेल्या वक्तव्याला कीर्तनकार संग्राम भंडारेंनी काय उत्तर दिलं आपण पाहूया। मी तर सांगून टाकले, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना। मी चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही, तेव्हा तत्वाकरता काही करण्याची तयारी, मरण्याचे काय विशेष आहे। खोटं बोला पण रेटून बोला। या बाबतीत सन्माननीय बाळासाहेब थोरातांचा कोणच हात धरू शकत नाही, हे आज त्यांनी त्यांच्या मोर्चातून स्वतः सिद्ध केलं। मग मी राजकारणावर घुलेवाडीत जे बोललो ते दाखवायला पाहिजे होतं। त्यांनी सापडलं का माझं राजकारणावर तिथं बोललेलं? मी बोलतो ना इतर कीर्तनांमध्ये। ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले, आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत, हेही लक्षात ठेवा। जाणीवपूर्वक चाललंय, या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। कोण गुंड आहे, कोण गाड्या जाळतं, त्यांचे जे भाचे त्यांनी त्या दिवशी पोस्ट टाकली की बाळासाहेब थोरात विरोधक सुद्धा त्यांच्यावर फार मोजून मापून टीका करता। अहो बघा काय बाळासाहेब थोरातांबद्दल काय भावना आहे जनमानसामध्ये, आपण आत्मपरीक्षण करू। आणि गुंडांचा राज वाढतोय, अहो गाड्या कोण पेटवतंय, गुन्हेगारी कोण वाढवतंय, गावगुंड कोण तयार करतंय, त्या अमोलदादा खताळांना कोण टार्गेट करतंय, शोधा। संग्राम सुहास भंडारेंची गाडी 10 वाजता संगमनेर टोलनाक्यावर रात्री 1 वाजता होती, आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते। 10 तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारेची गाडी आधीच फुटलेली होती। 17 तारखेचा एक फुटेज बघा, त्याच्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हिवलनाला टोलनाक्यावर हा फुटेज आहे। मी स्वतः गाडी चालवत घुलेवाडी गावात गेलो, हिंदुत्ववादी सहकारी मला घेण्यासाठी आले। मी स्वतः गाडी चालवत बराच दूरवरनं आलो, म्हणून मला त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं। माझी गाडी तिथेच मंडपाच्या बाहेर लावली आणि मी दुसऱ्या गाडीत गेलो फ्रेश होण्यासाठी, फेटा बांधून पण मी दुसऱ्या गाडीत आलो, पण माझी गाडी धर्ममंडपाच्या तिथं लावलेली होती। नंतर मला सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे। मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे, तो पोलीस त्याचा शोध घेतील माझी गाडी कोणी फोडली ते।